Good morning Sahyadri, media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वर्ग 10वी व 12वीच्या अंतिम परीक्षांना सुरुवात झाली असून वाशिम जिल्ह्यामध्ये या परीक्षेचे एकूण 4 परीक्षा केंद्र आहेत. या 4ही परीक्षा केंद्रांवर सकाळी 10 वाजता परीक्षेला शांततेत सुरुवात झाली असून 10वीचे 717 तर 12वीचे 244 असे मिळून जिल्ह्यातील एकूण 961 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत. कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात मंगळवारी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर जेवणातून भगर आणि आमटी भाविकांना देण्यात आली. मात्र भगर आणि आमटी जेवल्यानंतर गावातील जवळपास सर्वांनाच उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. अंदाजे 450 ते 500 जणांना या जेवणातून विषबाधा झाली असून या सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 15,13,909 विद्यार्थी परीक्षेसाठी सामोरे जाणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रश्नपत्रिकेचे लिफाफे ताब्यात घेण्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंत चित्रीकरण करण्यात येणार असून वाहतुकीवेळी GPS प्रणालीचा वापर केला जाणार आहे. मुलांना लागलेले मोबाईल फोनचे व्यसन आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांना कंटाळून ब्रिटनने शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घातली आहे. ब्रिटनच्या या निर्णयानंतर अनेक देशांमध्ये याची चर्चा सुरू झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एक व्हिडिओ शेअर करून याची घोषणा केली आहे. पिकांसाठी किमान आधारभूत किंमत आणि शेतकरी कर्जमाफी कायदेशीर हमी यादी शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य न केल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे निघाले आहेत. यावेळी पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना रोखण्याची तयारी देखील केली आहे. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. राज्यात कुणबीकरण सुरू आहे. खोटी प्रमाणपत्र दिली जात आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही तर कुणबी आरक्षणाला आमचा सक्त विरोध आहे. मनोज जरांगे आता ओबीसीत आरक्षण द्या म्हणतायत. वेगळे आरक्षण दिल्यानंतर ते ओबीसीतून आरक्षण द्या असे म्हणतात. त्याला आमचा सक्त विरोध आहे. आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे. मराठा आरक्षणासाठी आता जो लढा चालू आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्याच्या समर्थनासाठी फरकंडा तालुका पालम येथील समाजसेवक सीताराम गुरुजी यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाचा आजचा 9वा दिवस होता आणि त्यांना प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात आली होती की त्यांनी उपोषण माघारी घ्यावं. यानिमित्त त्यांनी प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन नारळ पाणी घेऊन आज त्यांनी उपोषण मागे घेतलंय. त्यांची तब्येत देखील 3 दिवसांपासून खालावली होती. 3 दिवसांपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार देखील चालू होते आणि आज त्यांनी उपोषण मागे घेतलाय. मराठा आरक्षणासाठी आता जो लढा चालू आहे मनोज जरांगे पाटील यांचा, या लढ्याच्या समर्थनासाठी फरकंडा तालुका पालम येथील समाजसेवक सीताराम कौळ गुरुजी यांनी देखील या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि त्यांना प्रशासनाच्या वतीनं विनंती करण्यात आली होती की त्यांनी उपोषण माघारी घ्यावं. यानिमित्त त्यांनी प्रशासनाचा आव्हानाला पाठिंबा दिला आणि या ठिकाणी आज त्यांनी उपोषण मागे घेतलं. त्यांची तब्येत देखील 3 दिवसापूर्वी खालावली होती. 3 दिवसापासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार देखील चालू होते आणि आज त्यांनी उपोषण मागे घेतलं. त्यांची जी मागणी होती पालम तालुक्यामधील कुणबी नोंदीबाबतची, आजपर्यंत नमुना 33 नमुना 34 यामध्ये जवळपास आपल्याकडे 11 गावाच्या नोंदी सापडलेल्या आहेत. त्या 11 गावाच्या नोंदी संबंधित गावामध्ये प्रदर्शित देखील करण्यात आलेले आहेत आणि जवळपास तालुक्यामध्ये 500च्या वर कुणबी मराठाचे प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आलेले आहेत. फरकंडा या गावामध्ये नमुना 33-34चा शोध घेण्यात आला, परंतु दुर्दैवानं फरकंडा या गावातील
नमुना 33-34 मध्ये कुणबी अशा नोंदी सापडलेल्या नाहीत. परंतु शेजारच्या पूर्णा तालुक्यामध्ये माहेर या ठिकाणी एक नोंद सापडली होती. ती नोंद वंशावळ या ठिकाणी या गावातली सिद्ध झालेली आहे आणि त्या आधारे या गावातीलच एका लाभार्थ्याला जात प्रमाणपत्र देखील देण्यात आलेले आहे. याच पद्धतीनं वंशावळ सिद्ध करून जास्तीत जास्त जात प्रमाणपत्र देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न चालू आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारच आणि शपथ छत्रपती शिवरायांसमोर घेऊन मी शब्द दिला आहे. आज तो पाळला आहे. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकेल. त्यासाठी आम्ही सगळी ताकद पणाला लावू. मराठा समाजाला आरक्षण बहाल करताना ओबीसी व अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर आम्ही गदा आणलेला नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितलंय. मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल आपल्याला दिला आहे त्याचे निरीक्षण केल्यानंतर आणि न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचा अभ्यास करून न्यायालयाच्या चौकटीत बसतील असे निर्णय आपण घेत आहोत. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयाच्या चौकटीत टिकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान संतप्त आंदोलकांकडून जाळपोळ, दगडफेक आणि रस्ता रोको केला गेल्याने एसटी महामंडळाला जबर फटका बसलाय. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.